External respiration. So related with next point is the external respiration. ओके, मी पुन्हा एकदा सांगते, जर कळालं नाही तर यू कॅन कन्सर्न विथ युअर क्लास टीचर अँड थ्रू देम यू कॅन कन्सर्न विथ मी. ओके, on you can chat on your WhatsApp group and your class teacher will send it to me, and so will I will be, try to answer your questions and try to improve. Okay, what are the drawbacks in a lecture? ओके, ते जरी असतील तर ते लक्षात येतील. तर आता रिलेटेड विथ एक्सटर्नल रेस्पिरेशन आपण पाहतोय. आता एक्सटर्नल रेस्पिरेशन जे काय आहे ते कुठे होणार आहे, तर बेसिकली इट टुक्स प्लेस इन अ अल्व्हिओलर लेवल. कुठे होणार आहे? ॲट द एक्सचेंज ऑफ गॅसेस ॲट द अल्व्हिओलर लेवल. Exchange of gases at alveolar level. Alveolar level. Okay, alveoli लेवलला होणार. ओके, तर आता बेसिक इम्पॉर्टंट थिंग्स आपण पाहिल्यात. व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ द सरफेस एरिया फॉर द रेस्पिरेशन. ओके, रिकॉल झालेला की ऑलवेज मस्ट बी मॉइस्ट असेल, एरिया मोठा पाहिजे, थिन सरफेस हवा, एक्स्ट्रीम थिन, हायली वॅस्क्युलर, आणि त्याचबरोबर महत्वाचं काय आहे तर तिथे रेस्पिरेटरी पिगमेंट असणं गरजेचं आहे. सो वी विल फर्स्ट स्टडी अबाउट अवर रेस्पिरेटरी पिगमेंट. ओके, आता रेस्पिरेटरी पिगमेंट कोणाला म्हटलं आपल्यामध्ये? येस, रेस्पिरेटरी पिगमेंट. रेस्पिरेटरी पिगमेंट. तर आता आपल्यामध्ये कोणतं रेस्पिरेटरी पिगमेंट आहे? अवर हिमोग्लोबिन. काय आहे? हिमोग्लोबिन, HB. हिमोग्लोबिन, ॲब्रिव्हिएटेड ॲज HB. ओके, त्याला आपण ॲब्रिव्हिएट करतो कशाने? HB ने. आता रेस्पिरेटरी पिगमेंट जे काय आहे, हे रेस्पिरेटरी पिगमेंट खास करून गॅसेस एक्सचेंज साठी वापरलं जाणार आहे. ज्या अर्थी ते गॅसेस एक्सचेंज साठी वापरलं जातं म्हणून त्याला रेस्पिरेटरी पिगमेंट असं म्हटलं गेलं. म्हणून त्याला काय म्हटलं गेलंय? रेस्पिरेटरी पिगमेंट. आता नीट लक्षात घ्या बरं, काही जणांना कन्फ्युजन काय होतं ते असं आहे की सर्क्युलेटरी आणि रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये बरेच जण कन्फ्युज्ड होतात. आता सगळ्यांनी एकच गोष्ट पक्की ध्यानात ठेवायची, हार्ट इज अ पंपिंग ऑर्गन. तो फक्त पंप करतोय, कितीतरी हॉर्स पॉवर तो वापरतोय आणि ब्लडला काय करतोय? पुश करतोय. ओके, फक्त त्याला काय करायचंय? ऑक्सिजनेटेड आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड जे काय आहे ते त्या ठिकाणी वेअर इट इज रिक्वायर्ड त्या ठिकाणी त्याला काय करायचं? पाठवून द्यायचंय. क्लिअर? पण जे काही ब्लडचं प्युरिफिकेशन होणार आहे, प्युरिफिकेशन ऑफ ब्लड टुक्स प्लेस इन अ लंग्स. सो ब्लड प्युरिफिकेशनचा ऑर्गन कोणता आहे? आपलं लंग्स आहे. आणि जस्ट पंप करण्यासाठी कोणता पंप ठेवलाय आपल्या बॉडीमध्ये? हार्ट इज अवर पंप. ओके, अवर हार्ट इज अ पंप, ओनली इट्स अ पंप, नो रिलेशन विथ एनी काय म्हणू की इमोशन्स अँड ऑल दॅट. इट्स जस्ट अ पंप. ओके, हा जस्ट पंप आहे. ओके, ऑल इमोशन्स आर जनरेटेड इन अवर ब्रेन. लक्षात असू द्या बरं का, कन्फ्यूज व्हायचं नाही. हार्टचा काही इमोशनशी संबंध नसतो. उगाच लोक हृदयाला दोष देतात. हृदयाचा तिथे काही एक संबंध नाहीये. लक्षात राहील का? ओके, सो आता रिलेटेड विथ द रेस्पिरेटरी पिगमेंट, हिमोग्लोबिन इज आर रेस्पिरेटरी पिगमेंट. आता त्याचं नावच आहे हिम प्लस ग्लोबिन. ओके, म्हणजे काय की इथे आयर्न कंटेनिंग, इट्स आयर्न कंटेनिंग काय आहे? प्रोटीन आहे. आयर्न कंटेनिंग प्रोटीन आहे. आयर्न म्हणजे काय? Fe++. Fe++ म्हणा किंवा याला वी कॅन से Fe2+. ओके, क्लिअर झालं. आणि ग्लोबिन म्हणजे काय? प्रोटीन आहे. आता समजून घेऊयात रिलेटेड विथ हिमोग्लोबिन. स्ट्रक्चर कसं असेल तर ह्याच्यामध्ये 4 काय आहेत? फेरिक मॉलिक्युल्स, Fe++. ओके, आता इथे काय आहे? हा Fe2+.
हे काय आहे Fe2+ आणि हे काय आहे Fe2+. ओके, पहिल्यांदा लोकेशन समजून घ्या. ओके, बऱ्याचदा काय होतं की मी सांगतेय हिमोग्लोबिन, पण काही जणांना त्याचा अर्थ की बाबा ते कुठे आहे. म्हणजे पहिली गोष्ट की एखाद्या व्यक्तीबद्दल आपण माहिती जाणून घेतो तर पहिल्यांदा त्याची लोकेशन माहित पाहिजे की नाही, कुठे राहतोय बुवा. तर वेअर इट द हिमोग्लोबिन लिव्स और वेअर इट इज फाउंड. तर आपली जी काय आरबीसी आहे, अवर आरबीसी इज अन्यूक्लिएटेड ॲज यू नो, अँड ती अन्यूक्लिएटेड असून बायकॉन्केव्ह आहे. म्हणजे काय यानुसार आहे. ओके, बायकॉन्केव्ह आहे, 7 मायक्रॉन साईज आहे डायमीटरचा. आता ही जी काय आहे ही आरबीसी जी काय आहे, या आरबीसी मध्ये काय आहे तर हिमोग्लोबिन मॉलिक्युल्स असतात. काय असणार त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन मॉलिक्युल्स. मग आता साधासा प्रश्न येतोय की एका अडल्ट ह्युमनच्या एका आरबीसी मध्ये नॉर्मल हिमोग्लोबिन असलेल्या एखाद्या व्यक्तीमध्ये त्याच्या आरबीसी मध्ये किती हिमोग्लोबिन मॉलिक्युल असतील. एका. ठीक आहे. आता रिलेटेड विथ नीट अँड सीटी लक्ष द्या बरं का. नियर अबाउट इट कंटेन्स 300 मिलियन माहिती आहे. सॉरी, किती 300 मिलियन म्हणजे पहा बरं, 300 मिलियन नंबर ऑफ hemoglobin molecules are present in a single RBC. एका सिंगल आरबीसी मध्ये, एकाच एका आरबीसी मध्ये. मी आता कन्सेप्ट वाईज जातीये, समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून जाऊयात, कारण फर्दर ऑन आपल्याला ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व पाहायचा आहे, विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रिलेटेड विथ अवर सीईटी अँड नीट. ओके, ॲज वेल ॲज concerning with our board also. So related with ही जी काय आरबीसी आहे ना, समजून घेतलं म्हणजे आपल्याला आपल्या भाषेत लिहिता येतं बायोलॉजी, आणि तसं आपल्या भाषेत लिहिलं तरी कोण काय तुम्हाला चुकीचं देणार नाहीये. लक्षात येते का. फक्त लॉज आणि स्टेटमेंट जी काय आहे ती आपल्या ओन लँग्वेज मध्ये द्यायची. बाकी जे समजलंय ते तुम्ही तुमचं पुट फोर्थ करा आणि पॉइंट वाईज मेन्शन करा. झालं, बायोलॉजी मध्ये मार्क्स मिळायला काहीच हरकत नाहीये. ओके, इट इज टू इझी फॅक्ट. ओके, ते खूप इझी जाणार आहे तुम्हाला. ओके, लक्षात येते का सगळ्यांच्या. ओके, तर आता एक सिंगल आरबीसी आहे. आरबीसी अन्यूक्लिएटेड असते पण का आपली. आता ही अन्यूक्लिएटेड आरबीसी जी काय आहे तर तिच्या सेंट्रल साइड जी काय आहे त्याला क्रोमा किंवा सेंटर रिजन आपण म्हणूया. तर या सेंटर रिजन मध्ये काय आहेत तर हिमोग्लोबिन मॉलिक्युल्स प्लेस केलेले आहेत. सो हाऊ मेनी हिमोग्लोबिन मॉलिक्युल्स आर प्रेझेंट इन अ सिंगल आरबीसी. इट्स नियर अबाउट 300 मिलियन. किती आहेत ते 300 मिलियन नंबर ऑफ हिमोग्लोबिन मॉलिक्युल्स आर प्रेझेंट इन सिंगल आरबीसी. क्लिअर एव्हरीवन. आता नीट लक्षात घ्या, एक हिमोग्लोबिन मॉलिक्युल मी एक्सप्लेन करते आता. एकच या 300 मिलियन पैकी एक हिमोग्लोबिन मॉलिक्युल मी इथे एक्सप्लेन करते. एक हिमोग्लोबिन जो काही मॉलिक्युल आहे तो बनलाय आयर्न आणि प्रोटीनने. मग आयर्न मॉलिक्युल्स किती आहेत 4. किती आहेत आयर्न मॉलिक्युल्स किती आहेत 4. आणि काय आहे प्रोटीनच्या पॉलिपेप्टाइड चेन किती आहेत 4 पॉलिपेप्टाइड चेन. ओके, आता मी काही जास्त बायोकेमिस्ट्री मध्ये जाणार नाही डीप मध्ये. ओके, तर आता याच्यामध्ये काय की 4 आयर्न मॉलिक्युल्स म्हणजे Fe++ आणि 4 पॉलिपेप्टाइड चेन. अमंग दिस 2 आर अल्फा अँड 2 आर बीटा चेन. लक्षात घ्या. ओके, 2 आर अल्फा अँड 2 आर बीटा चेन. ओके, आता मॉलिक्युल्सचं स्ट्रक्चर बघूया. आता याला जे काही अटॅचमेंट आहे ना ती या मी आता जास्त डिटेलिंग नाही जात, जस्ट तुमच्या समोर ठेवतेय यानुसार. तर आता हे जे काय आहे ह्याला आपण समजूयात पॉलिपेप्टाइड चेन. आता मी हे एक्सप्लेन का करतेय तर तुम्हाला मला याचे फंक्शन पण सांगायचे. ओके, तर हे काय आहे पॉलिपेप्टाइड चेन. आता पॉलिपेप्टाइड्स की जे कशाने बनले त्याचं बेसिक युनिट काय आहे तर अमायनो ऍसिड्स. माहितीये ना सगळ्यांना का सांगायचं ते पण. यस एव्हरीवन, आर यू कम्फर्टेबल विथ ऑल दिस. या जाऊ पुढे. तर आता याच्यामध्ये काय आहे पहा, लक्ष द्या. तर पॉलिपेप्टाइड ओके म्हणजे एक प्रोटीन जे काय आहे ना, लक्ष द्या. प्रोटीन फॉर्मेशन किंवा मागील वर्षी तुम्ही डायजेस्टिव्ह सिस्टीम पाहिली आहे. तर प्रोटीनचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर त्याचं सिम्पलेस्ट
जो काही फॉर्म तयार केला तो काय होता, अमायनो ऍसिड होता. बरोबर ना सगळ्यांना. मग प्रोटीन कशाने बनलेले आहेत, आपल्या अमायनो ऍसिड्सने. मग अमायनो ऍसिड्स एकत्र आले तर त्यांनी काय केली, पॉलीपेप्टाइड. पॉली मीन्स मेनी पेप्टाइड्स. ओके, खूप सारे पेप्टाइड्स एकत्र आले. आणि इथे काय तयार केली गेली, येस, हे काय आहेत, अमायनो ऍसिड्स. ओके, खूप सारे काय आहेत, अमायनो ऍसिड्स. वाय हिमोग्लोबिन ऍक्ट्स ॲज अ बफर, हे पण आपल्याला पाहायचं याच्यामध्ये, म्हणून मी एवढं डिटेलिंग देते. आता एक जे काही हिमोग्लोबिन आहे, अ सिंगल हिमोग्लोबिन मॉलिक्यूल इज मेड अप ऑफ 4 Fe++ मॉलिक्युल्स, Fe2+, ओके, आणि 4 पॉलिपेप्टाइड चेन ने ते काय झालंय, बनलेलं आहे. ओके, हे कन्फर्म झालं सगळ्यांना. ओके, मग आता त्यामध्ये काय बरं का, प्रत्येक Fe++ मॉलिक्यूल म्हणजे आयर्न मॉलिक्यूलला कसली अटॅचमेंट होणार आहे इथे, आपलं हिमोग्लोबिन जे काय आहे ते प्रचंड अफिनिटी दाखवतं टुवर्ड्स द ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साइड. ओके, ऑक्सिजन बरोबर आणि कार्बन डायऑक्साइड बरोबर बाइंडिंग अफिनिटी दाखवतं हिमोग्लोबिन, पण हे परमनंट फॉर्म मध्ये स्टेबल होत नाही बरं का, अनस्टेबल कंपाऊंड तयार करतं. मग त्यामुळे ते आता ऑक्सी हिमोग्लोबिन फॉर्मेशन कसं केलं जातं, ते यामध्ये होतं काय की प्रत्येक या मॉलिक्यूलला अटॅचमेंट जी काय आहे ती ऑक्सिजन मॉलिक्यूलची होणार. प्रत्येकाला अटॅचमेंट कसली झाली, ऑक्सिजन मॉलिक्यूलची. त्यामुळे काय झालं इथे, 4 मॉलिक्युल्स ऑफ ऑक्सिजन. Fe बरोबर काय झालंय, Fe2+ बरोबर काय बाइंड झालं, 4 मॉलिक्युल्स ऑफ ऑक्सिजन बाइंड झाले. येस ऑर नो, गेटिंग द पॉइंट. मग त्यामुळे आता याला ऑक्सी हिमोग्लोबिन म्हणायचं म्हटल्यावरती त्याला आपण कसं म्हणणार, हे आयर्न कंटेनिंग प्रोटीन आहे, मग Hb4O2. आता हे जे काय असेल याला काय म्हणणार आपण, ऑक्सी हिमोग्लोबिन. याला काय म्हणणार आपण, ऑक्सी हिमोग्लोबिन. कळालं का ऑक्सी हिमोग्लोबिन कसं फॉर्म होणार आहे. येस, आपलं हिमोग्लोबिन मॉलिक्यूल जे काय आहे ते असतं आरबीसीच्या आतमध्ये. आता आरबीसीचं स्ट्रक्चर कसं असतं, तर ती बायकॉन्केव्ह असते. बायकॉन्केव्ह म्हणजे काय, यु नो द अल्पॅनलिबे गोळी माहिती का, अल्पॅनलिबेची किंवा पेपरमेंटची गोळी, ती कशी बाजूने कडावरती असतात, मध्ये चपटी असते, बरोबर. ओके, अगदी त्याचनुसार काय की आपल्या आरबीसीचं स्ट्रक्चर आहे. मात्र ही कशी, कन्फर्म ठेवा डोक्यामध्ये, पक्क फिक्स करा की ती अन्यूक्लिएटेड आहे. ओके, अन्यूक्लिएटेड आरबीसी आहे. मग त्याच्या सेंटर साइडला तुम्हाला वाटेल की हे न्यूक्लियस नाही, इट इज नॉट अ न्यूक्लियस, इट इज अ सेंट्रल साइड, की जी आतल्या बाजूची काय चपटी जागा आहे त्याच्या संदर्भात आपण बोलतोय. मग आता यामध्ये जर आपण पाहिलं तर काय, तर एका सिंगल आरबीसी मध्ये काय आहे, 300 मिलियन नंबर ऑफ हिमोग्लोबिन मॉलिक्युल्स आहेत, बरोबर. मग आता यामध्ये जर पाहिलं तर एक हिमोग्लोबिन मॉलिक्युल्स तुम्ही पाहताय की तो 4 म्हणजे आयर्न मॉलिक्युल्सने बनलेला आहे. त्याच्या सोबतीला 4 पॉलिपेप्टाइड चेन आहेत की त्या अमायनो ऍसिड्सने बनलेल्या आहेत. ओके, इथपर्यंत क्लिअर झालं. ओके, मग आता 4 पॉलिपेप्टाइड चेनने तो बनलेला आहे आणि काय तर 4 आयर्न मॉलिक्युल्स त्याच्यामध्ये आहेत. प्रत्येक आयर्न मॉलिक्यूल हा ऑक्सिजन बरोबर बाइंड होतोय आणि तो तयार करतो काय, ऑक्सी हिमोग्लोबिन मॉलिक्यूल. काय तयार केलं त्याने, ऑक्सी हिमोग्लोबिन मॉलिक्यूल तयार केलं. आणि हे ऑक्सी हिमोग्लोबिन मॉलिक्यूल काय केलं जातं, तर हे खास करून कॅरी केलं जातं आपल्या प्रत्येक टिश्यू पर्यंत नेण्यासाठी काम केलं जातं. हिमोग्लोबिन ऍक्ट्स एज अ व्हेकल, हा व्हेकल म्हणून काम करणार आहे. काय करणार, एका बाजूने काय करणार, ऑक्सिजनला घेणार, टिश्यू किंवा सेल पर्यंत जाणार, तिथे रिकामं करणार, ऑक्सिजनला उतरवणार आणि कार्बन डायऑक्साइडला घेणार, फॉर्म करणार कार्ब अमायनो हिमोग्लोबिन. काय फॉर्म करेल तो, आता ते आपल्याला नंतर पाहायचंय, आपल्याला उद्याच्या लेक्चरला ते पाहायचंय कॅरी कसा केला जातो CO2. आज आपण फक्त ऑक्सिजन कसा कॅरी केला जातो त्या संदर्भात कन्फर्म होऊयात आणि फर्दर ऑन मग उद्याच्या लेक्चरला आपण काय पाहू, CO2चं कॅरी कसं केलं जातं ते. इथपर्यंत क्लिअर झालं का, येस एव्हरीवन इज क्लिअर. तुम्ही वाटलंच तर हिमोग्लोबिन मॉलिक्युल्सचं स्ट्रक्चर लिहून घेतलं असेल, एका सिंगल आरबीसी मध्ये किती हिमोग्लोबिन मॉलिक्युल्स असतात, मग त्यानुसार तुम्ही कॅल्क्युलेट करा how many oxygen will be carried by the single RBC.
जर एका आरबीसी मध्ये 300 मिलियन मॉलिक्युल्स ऑफ हिमोग्लोबिन असतील आणि एक हिमोग्लोबिन मॉलिक्युल्स जो काय आहे तो जर 4 काय ऑक्सिजनला कॅरी करत असेल तर 300 मिलियन कितीला कॅरी करतील, किती ऑक्सिजन मॉलिक्युल कॅरी केला जाईल लक्षात येते का? मोर दॅन 1 बिलियन ऑक्सिजन मॉलिक्युल्स आर कॅरीड. तुम्ही करा, कॅल्क्युलेट करा, तुमचा होमवर्क होईल तो. ओके, मोर दॅन 1 बिलियन ओके हिमोग्लोबिन मॉलिक्युल्स एक सिंगल आरबीसी कॅरी करते. आलं का फंडा लक्षात? एक सिंगल आरबीसी मोर दॅन 1 बिलियन नंबर ऑफ हिमोग्लोबिन मॉलिक्युल ऑक्सिजन मॉलिक्युल्सला कॅरी करते. ओके, तर आता एवढा सगळं काय झालं की रिलेटेड विथ दिस पार्ट झालं. आता आपल्याला हिमोग्लोबिनचे काही फंक्शन समजून घेऊयात आणि मग फर्दर ऑन आपण पुढे जाऊयात. ओके, एक तर फंक्शन तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं की तो जो काय आहे तो गॅसेस एक्सचेंज साठी वापरला गेला. ओके, हिमोग्लोबिन जे काय आहे इट इज यूज फॉर अवर गॅसेस एक्सचेंज. ओके, म्हणजे ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट, कार्बन डायऑक्साईड ट्रान्सपोर्ट हे फंक्शन झालं. त्यानंतर इट ऍक्ट्स ॲज अ बफर, महत्वाचं फंक्शन आहे. काय हिमोग्लोबिन जे काय आहे ना तर ते इट ऍक्ट्स ॲज अ बफर म्हणून काम करतं. आता हाऊ बफरचं काय फंक्शन असतं बाबा की पीएच रेग्युलेट करणं. म्हणजे काय केलं जातं, ऍसिड आणि बेसचा बॅलन्स ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. कसला बॅलन्स ठेवला जाईल? ऍसिड अँड बेस. आता ऍसिड अँड बेसचा बॅलन्स ठेवणं खूप महत्वाचं आहे आपल्या बॉडीमध्ये. ते जर नाही झालं तर काय होईल, समजा ऍसिडिटी ऑफ अवर ब्लड इन्क्रीजेस, ब्लडची जर ऍसिडिटी जर वाढली, प्रचंड वाढली गेली तर होणार काय आहे, अरे ब्लड मध्ये असलेले जे काही एन्झाईम्स आहेत ना, आपल्या बॉडीमध्ये असलेले एन्झाईम्स आहेत ना ते काम करणार नाहीत. आणि जर एन्झाईम्स काम करत नसतील तर मेटाबॉलिक प्रोसेस होतील का आपल्या बॉडीमध्ये? म्हणजे किती महत्वाचा रोल आहे लक्षात घ्या. हिमोग्लोबिन फक्त गॅसेस एक्सचेंज करतच असं नाही, तर ते काय करतं, इट ऍक्ट्स एज अ बफर, इट ट्रायज टू मेंटेन ऍसिड अँड बेस बॅलन्स इन आवर बॉडी फ्लुइड्स. आपल्या बॉडी फ्लुइडचा ऍसिड आणि बेसचा बॅलन्स मेंटेन करतं बाय कसं ते समजून घ्या. आता कोणत्याही प्रोसेसमध्ये एस्पेशली काय होतं की H+ आयन्स जे काय आहे ते तयार होतील. आता समजा जास्तीचे H+ आयन जर तयार झाले तर काय होणार आहे की फ्लुइड मध्ये काय होणार की H+ आयनचं प्रमाण काय होणार आहे, वाढणार आहे. अत्यधिक H+ आयन्स तयार झाले तर या H+ आयन्सला हिमोग्लोबिन मॉलिक्यूल काय करतं, स्वतःकडे घेऊन ठेवतं. स्वतःकडे काय करतं हिमोग्लोबिन मॉलिक्यूल, काय करतं H+ आयन्सला घेऊन ठेवतं. ओके, आता हिमोग्लोबिन मॉलिक्युल्सने H+ आयनला घेऊन ठेवलं, स्वतःसाठी पण वापरतो तो डेफिनेटली, त्याच्या प्रोसेस होण्यासाठी H+ आयनची आवश्यकता आहे, ते आपण उद्याच्या लेक्चरला पाहणार आहोत. मग आता याच्यामध्ये काय होतं की H+ आयन्सला काय घेतलं जात आहे, आतमध्ये ओढून घेतलं जात आहे. पण आता इथे काय होत आहे, ओके H+ आयन्स आतमध्ये जात आहेत, पण आता ज्या वेळेस बॉडी फ्लुइड मध्ये H+ आयन जेव्हा कमी असतील त्यावेळेस हेच हिमोग्लोबिन त्या H+ आयनला काय करणार आहे, येस एव्हरीवन, परत कशामध्ये टाकेल, त्या फ्लुइड मध्ये. झालं की नाही, ऍक्टिंग ऍज अ बफर. येस, क्लिअर विथ द फंडा. काय झालं की ज्या वेळेस बॉडी फ्लुइड मध्ये त्याचं प्रमाण H+ प्रमाण वाढेल त्यावेळेस हिमोग्लोबिन H+ ला खेचेल, आणि ज्या वेळेस त्याचं प्रमाण कमी होणार आहे बॉडी फ्लुइड मध्ये त्यावेळेस त्याला काय करेल, ते टाकून देईल. क्लिअर झालं? ओके, आता हिमोग्लोबिनचं वन ऑफ द फंक्शन तुमच्या लक्षात आलं, ते ऍक्ट्स एज अ बफर. पहिल्यांदा पाहिलं गॅस ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन, ट्रान्सपोर्ट ऑफ CO2. त्यानंतर काय ऍक्ट्स एज अ बफर. बफरचा अर्थ काय, विच मेंटेन द ऍसिड बेस बॅलन्स by taking H+ ion or by releasing. Okay, as per need and as per condition wise करेल. ठीक आहे. आता नेक्स्ट वन काय आहे, तर अनदर व्हेरी इम्पॉर्टंट फंक्शन विच इज नॉट मेन्शन इन आवर बुक बट यू मस्ट नो दॅट, की आता हे जे काय आहे आपलं हिमोग्लोबिन जे काय आहे ते नायट्रिक ऑक्साईड पण कॅरी करतं. व्हॉट इट कॅरीज, हिमोग्लोबिन कॅरीज नायट्रिक ऑक्साईड. नीट लक्षात द्या की दोज हू आर इंटरेस्टेड इन MBBS और मेडिकल फील्डमध्ये इंटरेस्टेड असतील त्यांना माहीत पाहिजे की हिमोग्लोबिनचं वन ऑफ द फंक्शन जे काय आहे ते नायट्रिक ऑक्साईडला कॅरी करणं पण आहे. आता नायट्रिक ऍसिड कॅरी केलं जातं, मग काय फंक्शन असेल नायट्रिक ऑक्साईडचं,
बरं. आता हिमोग्लोबिन मॉलिक्यूल जे काय आहे ते नायट्रिक ऑक्साईड कॅरी करतं आणि ते कुठे जातं, आपल्या ब्लड व्हेसलमध्ये जातं. अँड नायट्रिक ऑक्साईड इज डिलिंग विथ डायलेशन ऑफ ब्लड व्हेसल. इट्स क्लिअर. म्हणजे ब्लड स्वतःचं काय करतं की प्रेशर मेंटेन करण्याच्या दृष्टिकोनातून काय करतं की ब्लड व्हेसलला डायलेट करणारं मटेरियल किंवा वस्तू स्वतःबरोबर कॅरी करते आणि ते म्हणजे काय झालं, नायट्रिक ऑक्साईड. क्लिअर झालं का? ओके. म्हणजे हिमोग्लोबिन काय कॅरी करतं अजून स्वतःबरोबर, नायट्रिक ऑक्साईड कॅरी करतं आणि त्याच्याने होतं काय, डायलेशन ऑफ अ ब्लड व्हेसल होणार आहे. मार्गस्थ होत असताना ब्लड जेव्हा मार्गस्थ होत आहे त्यावेळेस ते काय करतं की स्वतः जर प्रेशर मध्ये असेल तर ब्लड व्हेसलला काय करतं, मोठं करतं. आणि मोठं करायचं काम कोण करणार आहे, या हिमोग्लोबिन मॉलिक्युलच्या बरोबर आलेलं नायट्रिक ऑक्साईड. क्लिअर झालं का? एव्हरीवन इज क्लिअर विथ द फंडा. हिमोग्लोबिन मॉलिक्यूल कळाला सगळ्यांना? नक्की कळाला. जास्त डिटेल मी काय गेली नाही, बायोकेमिस्ट्री डिटेलिंग मध्ये जायचं आपल्याला नाहीये. तर आता नीट लक्षात घ्या, एक सिंगल आरबीसी 300 मिलियन नंबर ऑफ काय ठेवते, हिमोग्लोबिन मॉलिक्यूल स्वतःकडे असतात. आणि एक हिमोग्लोबिन मॉलिक्यूल हा 4 आयर्न मॉलिक्यूल्स आणि 4 पॉलिपेप्टाइड चेनने बनलाय. त्यापैकी 2 आर अल्फा चेन अँड 2 आर द बीटा चेन. क्लिअर. मग एक हिमोग्लोबिन मॉलिक्यूल जो काय आहे तो प्रत्येकी 4 आयर्न मॉलिक्यूल जे काय आहेत, मग त्यापैकी प्रत्येक आयर्न मॉलिक्यूल हा काय घेतो, एक ऑक्सिजन घेतो. त्यामुळे एक सिंगल हिमोग्लोबिन मॉलिक्यूल जो काय असेल तर त्याच्या सोबतीला येतील 4 ऑक्सिजन मॉलिक्युल्स. तर ह्याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला विचारलं जाऊ शकतं बरं का, आपल्या एमसीक्यू मध्ये पण विचारलं जाऊ शकतं. तर समजा तुम्हाला नंबर ऑफ हिमोग्लोबिन मॉलिक्यूल दिले, मग एक हिमोग्लोबिन मॉलिक्यूल इतकं ऑक्सिजन कॅरी करतो, तो आता म्हणजे मी तुम्हाला आन्सरच सांगते, इतकं कॅरी करतो, तर इतके हिमोग्लोबिन मॉलिक्यूल असतील तर किती, आलं लक्षात? ओके. तर यानुसार हे झालं रिलेटेड विथ हिमोग्लोबिन अँड इट्स फंक्शन. आता आपण डिटेलकडे जाऊयात रिलेटेड विथ अवर टॉपिक. तो जो काय आहे, म्हणजे ह्या काही गोष्टी मी पुढच्या दृष्टिकोनातून ऑक्सिजन डिसोसिएशन कर्वच्या दृष्टिकोनातून एक्सप्लेन केलेल्या आहेत. ओके. आता याच्यामध्ये एक्सटर्नल रेस्पिरेशन जे काय आहे ते होणार आहे अल्व्हिओलर लेवलला. कुठे होणार आहे, अल्व्हिओलर लेवलला. आता अल्व्हिओलाय जे काय आहे तर ते बेसिक युनिट आहे ऑफ द लंग्स. ओके. लंग्सचं काय आहे ते बेसिक युनिट आहे. आता त्याच्या संदर्भात अल्व्हिओलाचं स्ट्रक्चर आपण ड्रॉ करूया. आपल्या बुकमध्ये दिलेलंच आहे, तुम्ही घरी रिव्हिजन वजा ह्याचं ड्रॉइंग करून घ्यायचं आहे. आता हे जे काय आहे हे काय आहे, आपलं अल्व्हिओलाय. मी भरपूर मोठं काढलंय तुम्हाला दिसण्याच्या दृष्टिकोनातून. ओके. आता त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ॲज यू नो की आपला जे काय अल्व्हिओलाय आहे, पहा बरं मी एका बाजूला पण दाखवेल इकडे. समजा हे जर आपलं अल्व्हिओलाय असेल, हे समजा आपलं अल्व्हिओलाय असेल, तर याच्या भोवती काय की आपला ब्लड व्हेसल येणार. मी एक्सप्लेन करते. आता जे काही ब्लड हार्टकडे लंग्सकडे जाणार आहे ते हार्टकडून जाणार आहे, फ्रॉम अवर हार्ट. आता हार्टचा डिऑक्सिनेटेड ब्लड असतं त्याच्या राईट चेंबरकडे. म्हणजे राईट वेंट्रिकलकडनं ते जात आहे. कुठे जाणार आहे ते तुमचा व्हायचा आहे तो टॉपिक. मग त्याच्यातून ते कॅरी केलं जातं, म्हणजे फ्रॉम द राईट साइड ऑफ द हार्ट इट इज कॅरीड बाय द पल्मोनरी आर्टरी. पल्मोनरी आर्टरी जी काय आहे ती पल्मोनरी आर्टरी डिऑक्सिनेटेड ब्लड घेऊन येते. म्हणजे इथे आपण बघूयात की ही समजा पल्मोनरी आर्टरी असेल, तर ह्या आर्टरीचं नंतर काय होत आहे, लंग्स मध्ये आल्यानंतर डिवायडेशन आणि रिडिवायडेशन होणार आहे. ओके. ती डिव्हाइड आणि रिडिवाइड होणार आहे. ओके. आता डिवाइड आणि रिडिवाइड झाली आणि त्याच्याने काय तयार झाल्या, कॅपिलरीज. इथे काय तयार झाली, समज त्याच्या भोवती कॅपिलरी तयार झाली. ओके. पण आता इथे काय होणार आहे, मी निम्म्यातून ती रेड कलरची दाखवते. रेड कलरचा याने की काय झालं, तिथे ब्लड काय झालं, प्युरिफाईड. म्हणजे काय, ऑक्सिजनेटेड. आता हे प्युरिफिकेशन हा वर्ड मात्र चुकीचा ठरतो इथे. प्युरिफिकेशन म्हणजे काय, सगळ्याच्या सगळ्या नायट्रोजनस वेस्ट बाहेर काढणं. आता सगळ्याच्या सगळ्या नायट्रोजनस वेस्ट बाहेर काढणं एकट्या लंग्सचं काम नाही बरं. ओके.
कारण आपण तयारच इतकं करतो की ते एकट्या लंग्स कडनं बाहेरच नाही टाकलं जाऊ शकतं. गॅसेस एक्सचेंज मधलेच नायट्रोजनस पेस्ट किंवा वेस्ट फॉर्म जो काय आहे तो लंग्स कॅरी बाहेर टाकतो. बाकीचं सगळं काम जे काय आहे ना, रिमूव्हल ऑफ नायट्रोजनस पेस्ट मटेरियल, हे सगळं काम जातं आपल्या किडनीकडे. ओके, तर आता गॅसियस फॉर्म मधलाच फक्त काय केला जातो, वेस्ट जो काय आहे तो बाहेर टाकला जातो आणि इथे होणारे ब्लडचं प्युरिफिकेशन. समजा ही काय आहे की ही जी काय आहे ही आहे आपली पल्मोनरी, यस, पल्मोनरी आर्टरी. पल्मोनरी आर्टरी आपल्या लंग्स कडे काय आणते, डिऑक्सिनेटेड ब्लड आणते. आता हे डिऑक्सिनेटेड ब्लड, इथे ही कॅपिलरी आहे बरं का, मी डायरेक्टली गेली आहे इथे. ही कॅपिलरी आहे, ही कॅपिलरी आली कुठे, अल्व्हिओलाई कडे. अल्व्हिओलाई मध्ये काय होणार आहे, गॅसेस एक्सचेंज होणार आहे. ही कॅपिलरी आता ऑक्सिजनेटेड ब्लडने बनली, फिल झाली आणि लंग्स मधनं बाहेर निघणारे ती काय असेल, पल्मोनरी व्हेन्स असणार आहे. काय असणार आहे ती, पल्मोनरी व्हेन असणार आहे. क्लिअर झालं का? आता इथे तुम्ही तरी पण कन्फ्युज असाल काही जण की इथे व्हेन आहे, इथे आर्टरी आहे. डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करण्याचं काम हे व्हेनचं असतं आणि ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करण्याचं काम कोणाचं असतं, यस, आर्टरीचं असतं. हा तर कन्सेप्ट डोक्यात आहेच आहे. फक्त इथे एक्सेप्शन आहे. एक्सेप्शन कसलं आहे, तर स्पेशली एक्सेप्शन कसलं असणार आहे आपल्याला, तर पल्मोनरी आर्टरी आणि पल्मोनरी व्हेन्स एक्सेप्शन असणार आहे. ओके, पल्मोनरी आर्टरी आणि पल्मोनरी व्हेन्स एक्सेप्शन असेल आपल्याला. काय की बाबा पल्मोनरी आर्टरी, दो इट इज अ आर्टरी, इट इज कॅरी डिऑक्सिनेटेड ब्लड फ्रॉम हार्ट टुवर्ड्स लंग फॉर प्युरिफिकेशन, नाही, फॉर ऑक्सिजनेशन. मी इथे टर्म पुन्हा एकदा सांगते, फॉर ऑक्सिजनेटेड बनवण्यासाठीच फक्त मी म्हणते, नॉट फॉर प्युरिफिकेशन, नॉट फॉर प्युरिफिकेशन. ठीक आहे. आणि त्यानंतर नेक्स्ट वन काय आहे, तर इथे काय आहे, ब्लडला ऑक्सिजनेटेड केलं जातं आणि ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम द लंग्स इट इज कॅरीड टुवर्ड्स द हार्ट. ओके ओके, ते कॅरी केलं जातं टुवर्ड्स द लेफ्ट साइड ऑफ द हार्ट फॉर डिस्ट्रीब्युशन पर्पज. ओके, आणि ते कॅरी कोण करतं, दो इट इज अ वेन, इट कॅरीज ऑक्सिजनेटेड ब्लड. क्लिअर झालं? तर यानुसार हा गॅसेस एक्सचेंज इथे होणार आहे. आता ही जी काही इथे मी दाखवलं तुम्हाला, हे जे काही अल्व्हिओलाई आहे ना, हे अल्व्हिओलाई गोल, हे अल्व्हिओलाई टोटली बाथ केलंय कशामध्ये, ब्लड वेसल्स मध्ये. म्हणजे अल्व्हिओलाई म्हणजे लंग्स आर हायली वॅस्क्युलर. ते कसे आहेत, हायली वॅस्क्युलर आहे. म्हणजे वेसल्स काय आहे त्याच्याभोवती, ब्लड वेसल्स मध्ये टोटली काय झालेत, तर बाथ झालेत. म्हणजे surrounded by, yes everyone, it is surrounded by the blood capillary network मध्ये टोटली बाथ केलेत अल्व्हिओलाई आणि त्यामुळे होणारे गॅसेस एक्सचेंज इथे. ओके, आता मगाशी आपण पार्शियल प्रेशर लक्षात घेतलं. आता आपल्या सगळ्यांना माहितीये, मगाशी मी सांगितलं की बाबा ऍटमॉस्फेरिक एअरचं जे काही प्रेशर आहे ते 760 mm ऑफ Hg असतं. ओके, आणि आतलं जे काय आहे ते कमी असतं. आता ह्याच्यामध्ये मी जास्त डिटेलिंग मध्ये या गोष्टीचं जात नाहीये. तर ती कोणती असेल, तर एस्पेशली गॅसेस एक्सचेंज होत असताना पार्शियल प्रेशर की जे लंग्सच्या बाहेरच्या बाजूला प्लुरल मेम्ब्रेन मध्ये असलेल्या प्रेशरच्या संदर्भात आय एम नॉट टॉकिंग अबाउट. आपल्याला एवढी डिटेल फिजिओलॉजी नाहीये रेस्पिरेशनची, सो वी आर ओनली डिलिंग विथ द alveolar level. So today we will stop here. For further detail we will